मस्त कोवळं कोवळं ऊन पडते बघा. सकाळचे वाजले आहेत 7. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि आपण कुठे निघतोय तर आजचा ब्लॉग असणार आहे वांड्री लेक. मस्त एक स्पॉट आहे आणि खूप सुंदर आहे. रिमोट आहे, जास्त कोण नसेल. मला वाटतं आम्ही जर असेल तर आम्हीच असू तिकडे, बाकी आमच्याशिवाय कोण नसेल. आणि जर असलेच ना तर तिथे रायडर असू शकतात. तर आम्ही कुठे निघतोय? आम्ही निघतो आहे वांड्री लेक, वैतरणा, विरार वैतरणा सफाळे. याच्या पुढे ना एक फाटा लागतो, म्हणजे आपण जाणार तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनी. आणि पुढे फाटा निघतो ना, त्या फाट्याच्या आतमध्ये ना मस्त गावागावाचा रस्ता करताना आपण पोहोचणार आहे वांड्री लेकला. आणि वांड्री लेकला गेल्यावर ना तिकडचा नजारा ना तो अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. तर त्यासाठी ना तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला देखील असं फील आहे की तुम्ही देखील माझ्यासोबत ना त्या वांड्री लेकला तिकडे आहात आणि ते सगळं एक्सप्लोअर करताय. आणि त्या वांड्री लेकच्या इथे जाऊन आपण नक्की करणार तरी का आहोत? नुसता लेक बघणार आहोत? आपण काहीतरी तिकडे जाऊन सरप्राईज करणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. आणि हो, ब्लॉग बघतात ना, त्या ब्लॉगला एक लाईक नक्की करा. सव्वा सातला आम्ही निघालेलो. 7:15 निघून आता आम्ही कुठे आलोय तर विरारचा जो टोल नाका आहे ना त्याच्या पुढे येऊन आम्ही थांबलोय. आणि इथून वांड्री लेक आहे ना आम्हाला अर्धा ते पाऊण तास दाखवते. मगाशी मी जेव्हा चेक केलं ना नालासोपाऱ्याला असताना तेव्हा 42 मिनिटं दाखवलेली. पण तुम्हाला तिकडे गेल्यावर आहे ना असं काही सरप्राईज दाखवणार आहे गोष्ट की तिकडे जाऊन आपण ती कळणार आहे. आणि आता आम्ही थोडासा विरारच्या पुढे जरा इथे चहा आणि नाश्त्यासाठी थांबलोय. मागे पण बघा मस्त हट आहे, त्या एका हटमध्ये बसलोय. आणि इथून आपण निघूया आता थोड्या वेळात. असं वाटतं इथे ना थोडंसं पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस पडेल की नाही पडेल माहिती नाही, पण पावसाचं वातावरण झालंय. पडला तर जरा बरं पडेल, पण गरम पण तितकंच होईल. तर चला चहा नाश्ता करूया आणि निघूया आपल्या डेस्टिनेशनवर वांड्रीसाठी. तर समोर आहे विरारचा टोल नाका आणि इथून आता मी मॅप चेक केलं ना तर आता मॅपमध्ये दाखवते मला 23 मिनिट्स दाखवते वांड्री लेकला पोहोचायला. तर समोर आहे विरारचा टोल नाका आणि आम्ही इथे थांबलेलो, जरा नाश्त्यासाठी थांबलेलो. आता इथून निघूया आणि पोहोचूया वांड्री लेकला. सो मित्रांनो, आता आपण काय करतोय, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडतोय आणि हा खालचा सर्व्हिस रोड पकडतोय आणि पुढून आपल्याला मारायचा आहे राईट, जो लागणार आहे आपल्याला वांड्री लेक रोड म्हणून लागणार आहे. आणि तिथून एक 5 ते 6 किलोमीटरवर आपलं असणार आहे वांड्री लेक. तर आता इथून मारायचं आपल्याला राईट. हो, हा सरळ जाणार आहे रस्ता वांड्री लेक रोड, म्हणजे वांड्री लेकला जाणार आहे. हा रस्ता बघा. आणि आपण आता ना वांड्री लेक रोडवर आहोत आणि इथे ना मस्त ना सुंदर सुंदर अशी ना गावं गेली. आणि इथून पुढे 10 मिनिटं अंतरावरतीच आपलं आहे वांड्री लेक. आता कसं आहे की ऊन येण्याचा टाइम झालाय, पण ना इतका अजून सुद्धा ऊन नाही लागत आहे. आणि हे इथे पूर्ण गावचा रस्ता आहे, हे बघा. तर ते इथं गावात आलोय आणि आता गावात आहे ना आम्ही काय बघतो, खाण्याची काय सोय आहे का. तर मागे मला एक हॉटेल दिसलंय, तर तिकडे जाऊया आणि बघूया काय खायला मिळते आपल्याला. चला, जेव्हा तुम्ही हायवे इथे लागला आणि हायवेवरून जेव्हा तुम्ही सरळ वांद्री लेक साईडला येता ना, तेव्हा ना इथे तुम्हाला हॉटेल विनय दिसेल. चला, आमचं एक काम मस्तपैकी झालं. म्हणून प्रवास करताना ना कधी पण आहे ना जाताना आजूबाजूच्या गोष्टी बघत बघत जायचं, म्हणजे प्रवासाची हीच खरी गंमत आहे. आणि माझी नजर अचानक गेली गावातल्याच एक हॉटेलवर. मस्त गावरान पद्धतीचं आपण चिकन आणि पोळ्या हे आपण खाणार आहे, पण कुठे तर आपण लेकवरच खाणार आहे. आणि निसर्ग असणारे आजूबाजूला, चिकन चपाती आणि समोर लेक. क्या बात आहे. आणि हे गाव बघा, हे गाव पावसाळ्यात बघायला खूप भारी असणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सही ना, मस्त एकदम एमटी रस्ता आहे, मजा आली. ओहो, आम्हाला एक असा स्पॉट दिसला की मागे बघा तुम्हाला रेलिंग दिसते आणि हा माझ्या मागे आहे रोड आहे. हा इकडून पण बघा, हा असा रोड आहे. पण इथून आम्हाला एक मस्त सुंदर असा स्पॉट दिसला. पण हा जो व्ह्यू आहे ना, हा इतका भारी आहे ना, मला वाटतं जर आपण तिकडून जवळून घेतला असेल तर त्याच्यापेक्षा हा व्ह्यू खूप भारी आहे. आणि लकीली हा व्ह्यू आम्हाला इकडे दिसलाय बघा. आता क्या बात आहे. आता मी तुम्हाला फ्रंट व्ह्यूने दाखवतो की हा व्ह्यू कसा आहे बघा. रोड इकडे आहे, असा रोड चढणीचा रोड आहे आणि बरोबर रोडच्या या बाजूला
काय दिसते तर 2 डोंगर दिसतात आहे मस्तपैकी. त्या एकदम शेवटपर्यंत बघतील ना तर तुम्हाला तिथे झाडी दिसते आणि मध्ये ही बघा अशी वळणावळणाचा हा लेक आहे पूर्ण. आता हे कसं उन्हाळा आहे ना, पावसाळ्यात तर हे लेक मला वाटतं इथपर्यंत खालपर्यंत आलं असेल. पण हा लेक बघा, आता हा व्ह्यू बघा कसला भारी आहे. सही आहे, दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि बरोबर हा वळणावळणाचा लेक आहे. माझ्या आजूबाजूला कोणच नाही, फक्त मी आहे, फक्त मी आहे आणि फक्त मी आहे. आणि हे जंगल कसलं भारी वाटतंय. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे, वांड्री लेक जवळ पोहोचलोय. इथे बघा ना, इथे कुठेच काहीच नाही आणि कम्प्लीट शांतता आहे. झाडं पण आहे ना, आता ऊन एवढं पडलंय ना त्यामुळे झाडात ना एकदम सुकलेली आहे. मला वाटतं इथून खालून पाणी वगैरे जात असेल पावसात. येत होतो ना आम्ही ज्या रस्त्याने, तिथे ना आम्हाला मस्तपैकी एक हॉटेल मिळालं आणि तिथे मस्त आपल्या घरगुती पद्धतीचं चिकन आणि आम्ही पोळ्या ऑर्डर केलेल्या आहेत त्यांना. आणि मग काय करणार आहे, 12चा टाईम दिला आम्हाला की 12 वाजेपर्यंत रेडी होईल. मग आम्ही काय करणार, तिथूनच घेऊन येऊ आणि इथेच मस्त निसर्गात बसून खाऊ वगैरे. तर हे ॲक्च्युली सरप्राईज होतं की बाईक राईड तर करतोय आपण, निसर्ग पण दाखवतोय आपण, निसर्गाचा आनंद देखील घेतोय आणि त्याच निसर्गात आपण मस्तपैकी जेवणाचा देखील आस्वाद घेतोय. इथे आलोय ना, खूप बरं वाटलं, खूप मनाला इथे शांतता मिळाली. तर तुम्हाला आता ना मी इकडचा 360 व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा रस्ता आहे आणि हे इकडचं जंगल बघा. समोर लेक आहे या साईडला. तर आपण थोडंसं आता खाली जाऊ, पण तुम्हाला मी 360 व्ह्यू दाखवतोय. हे बघा, इकडे पण हे पूर्ण जंगलच जंगल आहे. पावसाळ्यात हे जेव्हा जंगल भरेल ना, हा जेव्हा पाऊस पडेल ना इकडे, तेव्हा तुम्ही हा रस्ता आहे ना, आत्ता जो तुम्हाला असा दिसतोय ना, एकदम वेगळा चेंज झाला असेल. हे बघा, रानातून घरी जाताना ही जुनी पिढी आणि त्या मावशी चालतात आहे ना, त्यांनी ना मस्त सावलीसाठी बघा ही टोपली घेतलेली आहे. पण ह्या टोपलीला ना पण एक विशिष्ट काहीतरी असं नाव आहे. म्हणजे ही जी बनावट आहे ना, याला काहीतरी नाव आहे. तर ह्याला काय म्हणतात ना, ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तुम्ही टोपली नीट बघा, ती कशी खूप मोठी टोपली आहे. आणि ह्या टोपलीला आपण काय बोलतो ना, हे कमेंट करून नक्की सांगा. बघितलं ना, आपण 360 व्ह्यू बघितला हा, आणि इथे कोणीच नाही. एक नंबर ठिकाण आहे, एक नंबर. आम्ही त्या दोन्ही ठिकाणी गेलेलो, पण काय माहिती आहे काय, तिकडे चालू आहे काय, ती शूटिंग चालू आहे, तर त्यामुळे तिकडे जाऊ देत नाही आणि तिकडे गर्दी देखील भरपूर आहे. आणि आम्ही काय लेकवर जाणार नाही आहेत, तर आम्ही आज खास आलोय निसर्गात फक्त एन्जॉय करण्यासाठी. आमची ही बाईक राईड होती, बाईक घेऊन आलो आम्ही आणि निसर्गात येऊन टाइम स्पेंड करायचा, निसर्ग बघायचा आणि ह्याच निसर्गात बसून आहे ना आपल्याला जेवायचं देखील आहे. तर मग आता इथे आलोच आहे आपण, गाव बघतोच आहे, निसर्ग बघतोच आहे, तर मग आलोच आहे ना, तर तुम्हाला ना लेकचा एक व्ह्यू पण दाखवतो. आम्हाला एक चांगला स्पॉट दिसलाय. आता आम्ही काय लेक वर जात नाहीये, पण आलोच आहे तर तुम्हाला इथून लांबून लेक दाखवतो. अरे वा, हे झाड बघा, हे बघा माती निघते. तर ही माती आहे का वाळवी आहे? हे एकच झाड असं दिसलंय, बाकीची झाडं नाहीये. या तुम्हाला लेक दाखवतो. तर हा आहे समोर वांड्री लेक आहे आणि हा ऍक्च्युली आम्हाला मस्त एक स्पॉट दिसला आणि इथून आपल्याला हा लेकचा मस्त व्ह्यू मिळतोय. तिथे ऍक्च्युली कसं दोन्ही साईडला ना शूटिंग चालू आहे, तर त्यामुळे तिथे ना गर्दी पण भरपूर आहे. मग आम्ही काय केलं, तिथे नाही गेलो. मग तुम्हाला इथूनच आम्ही वांड्री लेक दाखवतोय आणि आहे ना इकडचा निसर्गाचा आम्ही मस्तपैकी आनंद घेतोय. ऍक्च्युली मला तर कधी कुठे जायला नाही मिळत. आज रविवार होता, तर बोलो आज काय करूया, तर मग बोलो बाईक राईड करूया. आणि आपल्याच आजूबाजूला जवळ कुठे असेल पण गाव पाहिजे, गावचा दिवस पाहिजे. तर मग आम्ही इथे सफाळ्याच्या पुढे थोडंसं आपलं वरई फाटा येतो ना, तिथूनच थोडंसं पडून आम्ही आतमध्ये आलो आणि इकडे हे सुंदर गाव आहे. आता कसं आहे, हा आहे मे महिना, त्यामुळे तरी पण मे महिना असला तरी देखील इथे हिरवगार भरपूर आहे. पण पावसाळ्यात जर मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा इकडे पूर्ण मी विसरलेलो असेल, कारण की इकडे हिरवगार इतकं होईल ना. आता रस्ता आपल्याला पूर्ण मोकळा दिसतोय, दोन्ही बाजूला झाडं आहेत पण ती सुकलेली आहेत. पण जेव्हा पावसाळ्यात येऊ ना, तेव्हा पूर्ण हिरवीगार टवटवीत झाडं झालेली असतील, त्यामुळे आपल्याला रस्ता पण ओळखता नाही येणार आणि लेक पण पूर्ण भरला असेल. म्हणून आम्ही आता विचार काय केला की हा असा एक स्पॉट दिसला आम्हाला, इथे खूप सावली आहे, खडक आहे, तर आम्ही इथे बसणार आहे, टाइम स्पेंड करणार आहे, जरा गप्पा वगैरे मारणार आहे. कधीतरी असा एक दिवस तरी आपल्या मित्रमंडळींसोबत घालवला पाहिजे ना. रिसॉर्टमध्ये जाणार, स्विमिंग पूलमध्ये जाणार, एक दिवस असा. तर आता आपण मस्तपैकी तिथे थोडा वेळ रिलॅक्स करूया आणि बघूया
काय आपण पुढे आता म्हणजे करणार आहोत ते. नंतर 12 वाजता आपल्याला जायचं आहे जेवण आणायला. मग जेवण घेऊन येऊ आणि ह्यात निसर्गरम्य वातावरणात आपण जेवूया. सोबत आहे इथे गणेश आहे. गणेश कशी चालव मी बाईक? मस्त. मस्त ना. बघा गणेशचं वजन बघा, तरी पण मी त्याला एवढा गाडीवर घेऊन आलो. त्याला अजून येत नाही चालवता, त्याला मी शिकवतोय. त्याला ड्रायव्हर म्हणून शिकवतोय. हां, त्याला ड्रायव्हर म्हणून शिकवतोय. नाही गणेशच घेऊन आला गाडी. मला काय गाडी चालवता येत नाही. पण मी आता गणेशला मुद्दामून कॅमेऱ्यामध्ये घेतलं थोडं बोलायला, कारण की आता आम्ही करणार आहे तिकडे काहीतरी मज्जा करणार आहोत. तर काय मजा पुढच्या क्लिपमध्ये बघा. तुम्ही असा ब्लॉग फार कमी बघितला असेल. असा आज आम्ही काहीतरी करतोय, म्हणजे असं मस्तपैकी बसलोय आम्ही. आणि ना आम्ही बसलोय ना तर आम्ही ना प्रश्न विचारणार एकमेकांना. माणसाला जर सुख पाहिजे असेल तर म्हणजे तुझ्या मते सुखाची परिभाषा काय? सुख म्हणजे कसं असावं? कशाला तू सुख मानतो? प्रत्येकाची परिभाषा वेगळी असू शकते ना. कोणाला पैसा पाहिजे असतो, कोणाला म्हणजे म्हणतात ना पीसफुल लाईफ पाहिजे असते. काही लोकांना असं वाटतं की पैसा आला की म्हणजे सगळं सुख भेटते. अशा गोष्टी नसतात ना. की म्हणजे माझ्या मते तरी असं वाटतं की आपण माणसाने ना गरजेपुरता भेटलं तरी भरपूर आहे. आपण काय मुंबईत राहणारी माणसं, मुंबईत राहणाऱ्यांना काय प्रॉब्लेम कसा होतो की पैसा खूप भेटतो, पण जे मानसिक सुख असते ना, रायडर बायका सगळं रायडर गेले. मानसिक सुख जे असते ना ते माझ्या मते नसते. आपण कमवतो आणि शेवटी डॉक्टरलाच घालतो. गावात राहणारा माणूस बघ ना की निवांत असतो, भले 2 पैसे कमी कमवतो पण शांत असतो ना, स्वतःच्या मर्जीचा मालक. तेच खरं सुख आहे ना ऍक्च्युली. आपणच कमवायचं, आपणच खायचं. इथे बघ ना, आपण कमवायचं आणि मालकाचं पोट भरायचं. मला कसं सुख म्हणजे मला दिवसभर काम करायचंय आणि मग रात्री मग तू शांत जो तुकडा असेल, मग तो कसलाही असेल, तो खाऊन नंतर जी शांत झोप लागते. कारण की सुख आपल्याला नाही मिळणार. आपल्याला जास्तीत जास्त काय मिळेल? समाधान मिळेल. सुख आपल्याला नकोच आहे. आपल्याला हवंय समाधान. आणि एवढ्या लाईफ मध्ये मी कधी शेती स्वतः अनुभवली नव्हती. कारण आम्ही जायचो गावी मे महिन्यात ना, मुंबईवाले शाळेला सुट्टी पडली मे महिन्यात गावी जायचो. त्यावेळेला कसं झालं, शेतीचा सीझन चालू होता. आता तर कोणचे म्हणजे बैल जोडी नव्हते, नांगर नव्हता, तर ते ट्रॉलर होते चालवायचे. ते चालवलं, त्या चिखलात म्हणजे फिरलो. ह्याच्या आधी कधीच नव्हतं? नाही कधीच नाही गेलेलं ना. मी जायचो, आपण शाळेला सुट्टी पडली की मे महिन्यापुरता गावी जाणार. पण माझं नशीब चांगलं आहे ना, आमचं शेत आहे. तर माझं गाव सफाळ आहे, तर आमचं शेत आहे. मी नेहमी जातो. असं कधीच होत नाही की मी गावी गेलो आणि शेतावर जात नाही. असं कधीच होत नाही. मी नेहमी जातो. आलं किती ऊन असू दे, काही असू दे, मी जातो. पण मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात की आम्ही जायचो. आमचे काका होते, मग ते नांगरणी करायचे. आमच्याकडे 2 बैल पण होते. काबरी कलर म्हणजे काळा आणि व्हाईट कलर, नाही काळा आणि व्हाईट कलर किंवा काळा ब्राऊन, म्हणजे त्याला काबरा, 2 कलर असतात, त्याला काबरा बोलतात. आमच्या साईडला त्याला काबरा बोलतात. तर मग ते 2 जोडी होती. मग ती शेतावर घेऊन जायची, मग नांगरणी करायची. मग काकांनी, आम्ही सगळी मुलं जायचो ना, भावंड. तर माझ्या काकांनी ना तिथे बाजूला चिखल झालेला, तर त्या अजून चिखल केलेला का, तर आम्हाला त्यात उड्या मारण्यासाठी. मग आम्ही तिकडे जाऊन उड्या मारायचो. त्यानंतर बाजूला स्वच्छ पाणी असायचं पावसाचं, मग त्यामध्ये जाऊन फ्रेश व्हायचो. एक झोपडी बनवलेली, त्या झोपडीमध्ये कसं जेवायला वगैरे किंवा आराम करायला. तर आम्ही जेव्हा सकाळी जायचो ना शेतामध्ये, तर मग काकू आमची भाकरी घेऊन यायची. काम करतोय, तुला घरातून नाश्ता येतोय आणि तू शेतावर बसून खातोय. दुपारचं पण जेवण तिकडेच. तर मगाशी जो आपण प्रश्न विचारला की म्हणजे सुख म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हे खरं सुख आहे ना. तुम्ही असं संडेला वगैरे कुठे जाता की नाही, किंवा तुम्ही जसं आज आम्ही मित्र गप्पा मारतोय ह्या नेचरमध्ये येऊन, आम्ही काहीच नाही करतोय, येऊन फक्त एका सावलीखाली बसलोय, नेचरचा आनंद घेतोय आणि गप्पा मारतोय. तुम्ही असं कधी तुमच्या मित्रासोबत असं कुठे ठिकाणी गेलेले आहेत की नाही नेचर आणि तिकडे तुम्ही फक्त गप्पा मारलेल्या आहेत? घरी वगैरे नाही, असं कुठे घरी हॉटेलमध्ये नाही, बघा अशा ठिकाणी जर गेला असतील ना, तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही जिथे बसलोय ना, तुम्हाला ना एकदा ना मी इकडचा 360 व्ह्यू दाखवतो. 1 मिनिट. बघा मस्त इथे अशी मस्त असं झाड आहे. सूर्य झाडाच्या मागे लपलाय, त्यामुळे एकदम गार हवा आहे. आणि इथे समोर आहे लेक आणि बाजूलाच आहे रस्ता. मित्रांनो, ह्या झाडाच्या बरोबर मधोमध बघा, हा बघा लाल लाल दिसते ना, हे आपण जेव्हा सफाळ्याला गेलेलो ना तेव्हा हा पक्षी दिसला. आणि हा माझ्यापासून इतका लांब आहे ना, तरी पण मला ना आवाज आला आणि मी ना बघत होतो की हा एक्झॅक्टली पक्षी आहे कुठे. आणि इथे 1 नाही तर 2 पक्षी आहेत. मी ह्या पक्षाचं नाव सांगितलेलं मला, पण मी आता विसरून गेलोय. पण हा बघा, हा पुन्हा एकदा दिसला. भारद्वाज तुम्ही असं काहीतरी पक्षाचं नाव सांगितलं, जर माझ्या लक्षात असेल तर. हो बघा उडाला. चला, हा बघा, आम्ही आणलेली बॉटल पुन्हा आम्ही घेऊन जातोय आमच्यासोबत. आपण निसर्गात आलोय तर निसर्ग घाण नाही करायचं. तर आपण ज्या पण काही गोष्टी घेऊन येतो ना आपल्यासोबत, ते आपल्याला पुन्हा आपल्या घेऊन जायचं आहे आणि कुठेतरी डस्टबिनमध्ये टाकू आपण. आता आम्ही कुठे चाललोय, इथे मस्तपैकी गप्पा मारल्या. आता आम्ही जातो आहे पुन्हा त्या गावात जातोय आणि आपण ऑर्डर दिलेली चिकन आणि पोळ्यांची. तर आता आपला ऑर्डर पण रेडी झालं असेल, तर तिथून कलेक्ट करूया
आणि पुन्हा येऊया आणि पुन्हा निसर्गात बसून आपण त्या जेवणाचा आनंद घेणार आहे. तर आपण जाऊया फटाफट. पुन्हा तो पक्षी आला. चल चल तू बाईकवर चल. चल चल मी आलो 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 मी. बघ मला पुन्हा दिसला. आवाज करू नको, आवाज करू नको, आवाज करू नको, आवाज करू नको. तर मित्रांनो मी S25 काढलाय, कारण की S25ने झूम चांगलं आहे. मगाशी मला दिसतच नव्हतं उन्हामुळे. हा बघा, हा बघा, अरे झाडाच्या मागे आहे काय. हा बघा मित्रांनो, हा इकडे आहे तो बसलेला, पण अजून पण फ्रेम थोडीशी आपल्याला पुढे जावं लागेल. हा बघा मित्रांनो, कुठे गेला, कुठे गेला. हो हो, सही, लक्ष बरोबर राहिलं आपलं. त्या तिकडे बसलेला, पण ॲक्च्युली ते काय पालापाचोळा आहे ना, त्यांना बरोबर सेन्स येतो, बरोबर कळतं. इथे जरा जरी पाय पडला ना पालापाचोळ्यावर, लगेच ओढून जायचा. म्हणून माझ्या आता मगाशी जेव्हा मी शूट केलं ना आयफोननी, तो थोडासा साईडला गेला, तो मला दिसतच नव्हतं, कारण की ऊन भरपूर आहे, अगेन्स्ट लाईट आहे त्यामुळे. पण त्याचा कलर इतका सुंदर आहे ना, दोन आहे, जोडी आहे, जोडी. हे बघा, हे असा आवाज जर आला ना असा, तर कुठलाही पक्षी पळेल. म्हणून मी असं हे दगडांवर पाय देऊन जात होतो. अरे हा आपला ट्रायपॉड आहे बघा. जसा तो पक्षी दिसला ना, सगळं टाकलं आणि पळालो. हे की नाही गणेश? अशा ठिकाणी आलात ना, तर नेचर नुसतं आपण बघतोच आहे, नेचरचा आनंद घेतोच आहे, पण असं काही काही ज्या गोष्टी दिसतात ना नेचरमध्ये, त्या पण आपण बघितल्या पाहिजेत. चला, आम्ही आलो आहे जेवण, आम्ही ती दिलेली ऑर्डर, तर आता आपण ऑर्डर घेऊया आणि निघूया पुन्हा आपल्या स्पॉटवर. चला, मगाशी आम्ही सकाळची जी खाली बॉटल होती ना, ही बघा, ही इथे ठेवली आहे. आणि या आम्ही 2 बॉटल पाणी पिण्याच्या आणि एक थंडा स्प्राईट टाक बाहेर बॅगेत. हे जेवणानंतर पाणी पिण्यासाठी आणि एक स्प्राईट. आणि इथे आहे आपलं, ह्याच्यामध्ये आहे चिकन आणि याच्यामध्ये आहेत मस्त गरमागरम पोळ्या. आणि आम्ही इथूनच घेतली आहे, चिकन घेतलेलं आहे आणि घेतली आहे पोळी. आता आपण पुन्हा जाणार आहे आपल्या लेकच्या तिकडे, आणि तिथे सावली बघून आपण ह्याचा आनंद घेणार आहे निसर्गामध्ये. एक गोष्ट दिसली, ती पण तुम्हाला ना मगापासून दाखवायची होती. आपण आपल्या इथे काय बघतो, त्यांना पूर्ण असे लोखंडाचे गेट वगैरे असतात ना, पण इकडे बघा गावी आहेत ना, हे असे गेट असतात. हे असे पातळ पातळ बांबू आहेत आणि त्या बांबूचा जो पाला असतो ना, ज्या बारीक बारीक फांद्या असतात ना, त्या अशा ह्याच्यामध्ये अटकवलेल्या आहेत. आणि हा झाला पूर्ण गेट झाला. तर आमच्या भागामध्ये ना ह्याला काय म्हणतात, एका प्रकारनं वई असं बोललं जातं. तर हे असं काही स्ट्रक्चर आहे इकडे, आणि हे पूर्ण भिंत तयार होते, दिवाळ तयार होते, त्याला आमच्या इथे वई बोललं जातं. ओ वाव, लाल मुंग्या खतरनाक. ही मुंगी तर चावली ना ज्या ठिकाणी, त्या ठिकाणची जी चामडी आहे ना, ही पूर्णपणे लाल होते. मस्त आम्ही आता जेवण घेऊन आलो आणि ही पानं काढलेत रानातली, आणि ह्याचं आम्ही ना एक मस्तपैकी असं गोल ताट बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये ठेवणार आहे पोळ्या. चला, मला एक गोल ताट बनवायचं आहे ना, तर त्यासाठी ना मला ह्या अशा ना बारीक बारीक काठ्यात ना या लागतील. थोड्या कडक पाहिजेत, कडक या अशा पाहिजेत, म्हणजे काय आपण त्याला सुईसारखं त्याला आपण टोचू शकतो. तर मित्रांनो, रानात ना आम्हाला अशी मस्तपैकी पानं मिळालीत, आणि ना ह्या अशा मी कबूतर कशा काट्या आणतो जमा करून, तशा ह्या काट्या आणल्या सुकलेल्या. पण इथे ना जास्त करून आम्हाला ना लवचिकच मिळाल्या. या आपल्या थोड्याशा ना एकदम कडक पाहिजे, ज्या पटकन तुटणाऱ्या ना अशा काठ्या पाहिजे होत्या. पण ठीक आहे, आता जे मिळते. आता या काठ्यांनी आपल्याला हे वेचायचं आहे, म्हणजे याला असं थोडंसं शिवून घ्यायचं आहे, आणि ह्याची पत्रावळ कशी असते तसं एक पान बनवून घ्यायचं आहे. असं काही एक सिम्पल बनवायचं आहे, एकदम परफेक्ट नाही बनणार आहे. आपल्याला फक्त कसा पोळ्या ठेवायला मिळाल्या पाहिजे. तर त्यासाठी आपण एक असं जसं वरच्यावर जमेल ना तसं आपण याची पत्रावळ बनवूया. चला बघा, आमची पोळी ठेवण्यासाठीची जी प्लेट आहे, जी पत्रावळ आहे, ती अशा प्रकारे काहीतरी आकार घेतलाय. हवा खूप आहे इकडे. जसं जमलं ना तसं मी बनवलंय. एकदम परफेक्ट नाही आलंय, पण आमच्या पोळ्या मस्तपैकी याच्यावरती छान राहतील. एकदम परफेक्ट आलं तर त्या गोष्टीला मजा पण नाही ना रे. प्रत्येक परफेक्ट गोष्ट चांगली पण नसते ना रे, पण मनापासून बनवलं ही महत्वाचं आहे. आता काय करूया, पहिला ह्याला धुवून घेऊया. पानं कशी रानातली आहेत ना, तर ह्याला ना जरा चांगलं पाण्याने ना धुवून घेऊया, म्हणजे काय माती बिती असेल ना तर निघून जाईल. चला मित्रांनो, ही बनवली आहे मी नेचर प्लेट. तर हिला मी नाव दिले नेचर प्लेट दिले, कारण की निसर्गातल्या गोष्टी वापरून हे आपण ही प्लेट तयार केलेली आहे. पत्रावळी कशाने बनवतात, तर पळसाच्या पानाने बनवतात. आता हे पान कुठलं आहे, कारण की पळसाचं पान खूप मोठं असतं, ते मी बघितलं. पण हे पान कुठलं आहे ना ते मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण हे पान तसंच दिसतं. जर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. पण ही अशा प्रकारे काही आम्ही
प्लेट बनवली आहे. अशी ज्या लोकेशन बसलो ना ते लोकेशन इतकं सुंदर होतं ना की आता तिकडे दुसरा ग्रुप येऊन बसलाय. तर मग बोले येऊन बसलाय तर राहून दे, बोले त्यांना बसू दे, आपण दुसरी जागा बघूया. तर हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या बरोबर लगत हे एक सुंदर असं लोकेशन आहे. इथे पण अशी सावली वगैरे भरपूर आहे. चला, पत्रावळी आपल्या सुकल्या आहेत. आता आपण घेऊया पानं वाढायला. हे बघा आम्ही पोळ्या आणल्या ना, आणि पोळ्या बघा एकदम नरम 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 आहेत आणि एकदम साईज बघा गोल गोल आहेत आणि गरमागरम आहेत. तर हे गेल्या पोळ्या आपल्या ह्या मस्त सुंदर अशा प्लेटवरती. आणि इथे आहे कांदा लिंबू आहे, चिकन आहे, पण थोडासा रस्सा जरा थोडा सांडतोय कारण की एवढं गरम आहे ना. हा, गरम गरम भरपूर आहे. गाडी पण एवढी तापली आहे ना. जो आपलं जे काय कचरा आहे तो आपण सोबत घेऊन जाणार आहे, त्यासाठी आपण पिशवी देखील आपली ठेवलेली आहे. तर इकडे आहे मस्तपैकी कांदा आणि लिंबू आहे. आता कशी आपली प्लेट सजली तर हे चिकन, इथे सुकं चिकन आहे, म्हणजे आम्ही ग्रेव्ही थोडंसं हे मागवलं कारण की आम्ही पोळ्या खातोय ना त्यामुळे. तर इकडे बघा हे चिकन आहे आणि तुम्हाला ह्या चिकनचा जो कलर आहे ना, हे बघा तुम्हाला दाखवतो, ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की ह्याची टेस्ट कसली भारी असेल. आणि ह्या इथे आहेत पोळ्या, इथे आहे कांदा आणि लिंबू, आणि आजूबाजूला आहे निसर्ग आणि मस्तपैकी हवा सुटली आहे. आणि मगाशी आपण प्रश्न विचारलेला आहे की खरं सुख म्हणजे काय, तर आम्ही आमच्या पद्धतीने सांगितलं की खरं सुख म्हणजे काय. पण खरं सुख हे जे आता आमच्या समोर आहे प्रत्यक्षामध्ये, मस्तपैकी नेचरमध्ये बसून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. ना स्टीलची प्लेट, ना डिझाईनची प्लेट, ना काय, नेचर प्लेट, त्यासोबत हे रानातलं जेवण. हे असं जेवण बघून आहे ना, भूक आहे ना ही 1ची 2 पट होते. आता मात्र राहत नाही, आता मात्र आपण तुटून पडूया. चला, हा गेला आपला पहिला घास आणि आमच्या दोघांचे आता हात काय थांबत नाही. घरी बनवतो, इतकं वर्ष बनवते घरी, पण ती अशी चव नाही कधी. आता मसाले इकडचे वेगळे आहेत, पाणी वेगळं, मेन तर पाण्याचा फरक असतो. आणि हे आहे ना शेवटी निसर्ग आहेच, एक नंबर. पोळ्या पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहेत. हे बघा ना, अशा मस्तपैकी हातातून एकदम तुटल्या जातात. चव आहे ना, चवीबद्दल तर प्रश्नच नाही, पण समाधान आहे ना ते इथे बसून खाण्यामध्ये. मस्तपैकी रानात जेवतोय. किडे म्हणा, पक्षी म्हणा आणि वारा, सगळ्यांचा आवाज आहे. मस्त गार वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसून हे चिकन आणि चपाती खातोय. कॅमेरावर लावलेला पडलं, टाइमलेस लावलेला हा पडलाय. 16 प्रो का 17 प्रो मॅक्स पडला. हवा बघा काय सुटली आहे. हा, एक नंबर हवा आहे. एसी पण फेल आहे, एसी. बाय तुम्ही अशी कोणी रानात बसून पार्टी, मला माहिती आहे बऱ्याच जणांनी केली असेल, पण असं मित्रमंडळींसोबत कशी रानात बसून कधी पार्टी केली असेल तर ती कुठे केली ते पण सांगा. चला, हे बघा आम्ही आमचा गेलं. चला, आम्ही आमचा जेवढा कचरा आहे ना तो सगळं याच्यामध्ये भरतोय. म्हणजे आपण आलोय निसर्गात, तर निसर्गाला जास्त खराब नाही करायचा. तर आपण जे पण इथे हे केलं ना सगळं आपण सोबत घेऊन चालू आहे. इथे एक पिशवी, ही बॉटल पण भर नाही, बॉटल माझ्या बॅगेत टाका, आपण तिथे देऊया त्यांना पुन्हा. चला, इथे आम्ही आमचा जेवढा पण कचरा आहे ना तो भरलेला आहे. पाणी संपलं त्यातलं. चला मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जशी जागा होती, जशी निसर्गाने आपल्याला जागा दिलेली तशीच आपण पुन्हा ही जागा तशीच ठेवून जातोय. या 2 काळ्या पिशव्या आहेत त्या आपण सोबत घेतोय. ह्याच्यामध्ये आहे कचरा, तर तो आपण सोबत घेऊन जातोय. बॉटल्स पण आपण आपल्या बॅगेत ठेवलेल्या आहेत, त्या आपण त्या काकूंच्या इथे त्यांच्या दुकानावर देऊया. निसर्गात घाण नको ना. चला, आता आपण निघूया. कुठे निघूया ना? बॅक टू होम. तुला जाता जाताना एका ठिकाणी ना मस्त स्पेशल चहा पाचतो, तू चहा पिऊन बघ तिकडचा. चला निघूया. चला, टाटा बाय बाय करूया ह्या जागेला. आणि आजचा जो आमचा प्लॅन होता ना तो सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे निसर्गात येऊन आम्हाला इथे गाव पण फिरायचं होतं, इकडचा आजूबाजूचा परिसर पण फिरायचा होता, आणि अशा निसर्गरम्य वातावरणात येऊन आम्हाला वनभोजन करायचं होतं. 2 दिवसापासून मनात अचानक आलं की असं कुठेतरी वनभोजन करायला जाऊ.
नेहमी नेहमी आपण सगळीकडे फिरतो, मोठ्या मोठ्या ठिकाणी फिरतो, पण असं पण कधी जाऊन फिरूया, गप्पा मारूया आणि टाईम स्पेंड करूया निसर्गामध्ये आणि तिथेच जेवूया वगैरे. तर जेवण पण छान मिळालं, अतिशय सुंदर होतं जेवण आणि ह्या निसर्गात त्याचा स्वाद आहे ना, त्याची चव आहे ना, ती एकदम डबल झाली. तर आता आपण काय करूया, निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला. पण जाता जाता ना मी गणेशला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ना, तिकडचा चहा खूप फेमस आहे, खूप म्हणजे बऱ्याच गाड्या तिकडे थांबतात चहा पिण्यासाठी. तर आपण जाऊन तिकडे चहा पिऊया. तर मित्रांनो हे बघा, चिकन आपण जे बनवलेलं ना ते या भावाने बनवलेलं. तुझं नाव काय करण गणेशकर, आणि आपल्या हॉटेलचं नाव विनय हॉटेल. विनय हॉटेल. तर मित्रांनो मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, तरी पण पुन्हा एकदा सांगतो, जर हायवेवरून आपण तिथे आलो ना गाडी घेऊन, तर ह्याच रस्त्याला पुढे पुढे यायचं आणि तुम्हाला बाजूला ना इथे विनय हॉटेल म्हणून दिसेल. इथे तुम्हाला मस्तपैकी सगळं, इथे बघा सगळं दिलेलं आहे, काय काय बनणार. चायनीज पासून सगळं आहे ना, आणि बनवतो तूच. काकू पण आहेत, पोळ्या पण छान होत्या मस्तपैकी. मजा आली आम्हाला रानात बसून. आणि कचरा आपण कुठे दिलाय? हां, यांच्याकडे दिलाय पुन्हा, कारण की आपल्याला निसर्गात जाऊन पुन्हा निसर्ग बिघडवायचा नाही. पण जेवण छान होतं. तर तुम्ही कोणी पण येणार ना, तर विनय हॉटेल लक्षात ठेवा. आणि इथे येऊन ना मस्त घरगुती जेवण तुम्हाला चिकनपासून तिथे सगळं दिलेलं आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. चला बघूया, पुन्हा कधी येण्यात आला तर येऊ. बाय. बघा आता आपण हायवे जवळ आहेत आणि हायवेच्या तुम्हाला ना साईडला दिसायला दिले बघा, कुल्हड चहा. कुल्हड चहा. तर आपण पोहोचलो आहे सेवा विवेक ग्राम विकास केंद्र. आणि इकडचा चहा आहे ना, आहा, मी एकदा येऊन गेलेलो आहे आणि आतमध्ये पण मी पाहिलं आहे सर्व. आणि इकडचा फूड पण चांगलं आहे आणि इकडचा चहा तर एक नंबर आहे. सो हा आहे कुल्हड टी, इकडचा फेमस टी आहे. जे मारून बघ, सांग मला टेस्ट कशी आहे. काय फरक काय, वेगळे पण काय, वेगळं म्हणजे टेस्टच वेगळी आहे. पण कसली टेस्ट लागते काय? वेलची मिरची आहे, हां, वेलचीची आणि टोस्ट आहे. पण चहा एवढी टेस्टी का लागते माहिती आहे का? दुधाचा फरक आहे. हो. कारण की बाजूला गीर गाई आहे आणि त्या एकदम होता ना ताज्या दुधापासून बनवलेला हा चहा आहे, त्यामुळे टेस्ट त्याची एकदम वेगळी लागते. आणि बरं कप पण बघा, कुल्हड कप आहे, त्यामुळे आहे पण फेमस. इथे बरेच लोक येतात आणि म्हणजे चहा प्यायला थांबतात तिकडे. आणि ते सगळे ना तुला प्रॉडक्ट पण मिळतील, म्हणजे आपल्या गाईपासून. इथे कसा एक पूर्ण आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते आत्ता मी तुम्हाला सांगणार. कधीतरी आपण इकडे येऊ ना, तेव्हा त्याचा सेपरेट ब्लॉग बनवू. आता कसं तुम्हाला फक्त चहाची टेस्ट सांगणार आणि गणेशला चहा कसा इकडचा ते जरा दाखवायला घेऊन आलो. एक नंबर वेगळाच आहे ना, गाईचं अस्सल ताजं दूध. मेल फिमेल आहे आणि हे पिल्लू आहे. हे आहे सेवा विवेक रोजगार पर्यटन केंद्र. इकडेच आम्ही चहा प्यायला आलो आणि लकीली आम्ही आतमध्ये ना पूर्ण टूर पण करून आलो. पण मी टूरचा पूर्ण ब्लॉग बनवला नाही, कारण की मला तो पूर्ण ब्लॉग अजून प्रॉपरली बनवायचा आहे. पण पहिला आम्ही कशी आतमध्ये गेलो आणि व्हिजिट मारून आलो आणि सगळ्या गोष्टी आतमध्ये काय ना त्या बघून आलो. खरोखर खूप बघण्यासारखं आहे आणि खूप दाखवण्यासारखं आहे. ते आपण कधीतरी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनवू. चलो.